काय पर्यटकांना आपलं आव्हान असेल, कशा पद्धतीनं आपल्यावर जबाबदारी काय आहे नेमकी आता पावसाळी पर्यटनात निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर पर्यटक बेभान होऊन जे बेतालपणे वागतात, काय आपला संदेश असेल? मी गुरुनाथ साठेलकर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जो आमचा विभाग आहे त्याचा मी एक सदस्य आहे। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये किंवा एखाद्या आपत्कालीन घटनेमध्ये आपण मदत कार्य करत असतो। या पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यानच काही घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेमध्ये जवळजवळ 6 ते 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। काही 3 मृत्यू तर अलिबागमध्ये झालेले आहेत आणि 4 मृत्यू आमच्या खालापूर तालुक्यात झालेले आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी भुशी डॅममध्ये 5 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे। आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा जो नजारा आहे तो पाहण्यासाठी म्हणजे पर्यटक या निसर्गाकडे आकर्षिले जातात, परंतु निसर्गाचं आकर्षण एवढं त्यांना भावतं की ते निसर्गाशी स्पर्धा करायला जातात, निसर्गाला मिठी मारायचा प्रयत्न करतात। निसर्ग मात्र त्याची एक चूक शोधत असतो आणि ती चूक जर त्याला गवसली तर तो त्या व्यक्तीला आपल्या मिठीत घेत असतो आणि अशा मिठीत घेण्याच्या प्रकारामुळेच दुर्दैवी घटना घडतात आणि नैसर्गिक पर्यटनावरती आपत्ती येते। ही आपत्ती जर घडू नये असं कोणाला वाटत असेल तर निसर्गाचा आनंद अगदी लांबून घेण्याला हरकत नाही। निसर्ग खुणावत जरी असला तरी त्याचा आनंद तेवढाच लांबून घ्यावा आणि जेणेकरून आपल्या जीविताला काही हानी होणार नाही या बाबीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तरच या ठिकाणी असे दुर्दैवी प्रसंग टळतील। आणि जर तसे जर प्रसंग एखाद्या वेळेस घडले तर आमच्यासारख्या टीमची त्या ठिकाणी माहिती हवी, जवळच्या पोलीस स्टेशनची, जवळच्या हॉस्पिटलची, या ठिकाणी जे आजूबाजूच्या भौगोलिक परिसराची माहिती हवी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं आपण जेव्हा पर्यटनाला जात असतो तर आधीचा एक रेकी करणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब आणि ह्या ठिकाणी बऱ्याच घटनांचा दाखला मिळतो, तो दाखला जरी तपासला तरी आपल्याला प्रिकॉशन घेता येईल आणि एखाद्या घटना टाळता येईल।